किंग्स होता है, बीजापुर, बीदर, बिरारा, अहमदनगर, हैदराबाद। और बीजापुर आदिल शाही और विजयनगर का राजा था रामराया। दोनों बीच में वार हुआ, वार में विजयनगर लोग हार गया। ही गाडी आहे, ही गाडी आपल्याला विठ्ठल टेम्पल पाशी घेऊन जाणार आहे. पण त्या 2:30 वाजतासाठी इथं लाईन आहे आणि हे टेम्पल पास काढण्यासाठी आहे. तिकीट काउंटर आहे आणि इथून आहे. तू इथून पण जाऊ शकतो. नो ब्रो. आपण कुठं आलोय सोन्या, थोडंसं गाईड कर. नाही ब्रो, मला इच्छा नाही बघू. आता म्हणतात ती 50 नोट आहे कुठं ती सिम्बॉल, ते बघू आपण. पण ते जे म्हणतात ना त्याच्यावर टाईम वगैरे कळतं, पण ते टाईम वगैरे कल्चर दिवस कळायचे. कोणार्कमध्ये सूर्य टेम्पलमध्ये ते आहे, जगन्नाथपुरीमध्ये. अच्छा. पण ते इथं पण आहे म्हणते, पण ह्याचा विषय जरा अवघड आहे. बघू, आपल्याला माहिती मिळेल त्या माहितीनुसार. ಮತ್ತೆ ತೆಗೆದ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಅದೇ ಸೋಗ ಬರೋದು. ಮತ್ತೆ ಏನಂತ ಗೊತ್ತಾ, ಇನ್ನ ಬಂದಿಲ್ಲ ಮೈದ್ನವ್ರನ್ನ ಕಟ್ಟಿಗೆನ್ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ನಾಯಿನ್ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ನರಿ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳು चला. का इथं का बसले? वेटिंग आहे थोडीशी आमच्या ह्याच्यासाठी, गाडीसाठी. गाडी येते त्याच्यासाठी वेटिंग आहे. 10 रुपीज 2 वे असेल तर 20 रुपीज. हे जर आपल्या महाराष्ट्रात असं 50 रुपये पर पर्सन घेतले असते. येस. तर ॲटो चला मित्रांनो, सगळ्यांनी इकडे बघा. प्रीतमचा फोन कोणाकडे? माझ्याकडे. टोपी कोणाकडे? माझ्याकडे तूच दिला. अरे दादा म्हणजे हे विठ्ठल टेम्पल आहे, त्याचं इथं मॅप आहे. तर लिहिलं आहे काय कसं आहे, मी वाचून तुम्हाला सांगतो काय आहे. हे कृष्णदेवराय त्यांनीच बांधलेलं मंदिर आहे. देवराय विठ्ठलाचं मंदिर आहे. सर गुड मॉर्निंग, वेलकम टू हम्पी। मेरा नाम है दास नागराज। देखिए मंदिर के अंदर जाने के पहले ऐसा नमस्कार करता था, साष्टांग का नमस्कार। ये बैचलर सर, कपल सर, फैमिली सर, जैसा करके अंदर जाता था। इसके लिए साष्टांग प्रणाम। पर इसके बारे में लिखा हुआ देखिए, यहाँ पर दिखता है शिलालेख। बट विजयनगर में कन्नड़ा, तेलुगु, देवनागरी, तमिल था, बट ज़्यादा इधर कन्नड़ा और तेलुगु में लिख के गया है। ये जो टेम्पल का इंफॉर्मेशन होता है, इधर आ जाओ इस तरफ से। मोटा साम्राज्य है, आपने नाम सुना है विजयनगर बोल के। बट ये विजयनगर साम्राज्य शुरू होता है 1336 AD से 1565 है, देखिए 230 ईयर्स। मतलब 230 ईयर्स में ये पूरा विजयनगर साम्राज्य को इन 4 वंशज ने रूल किया है। संगमा, सालुवा, तुलुवा, अरविडू। बट आर्यारान बुक का जो पहले राजा था विजयनगर का, बट यहाँ का फेमस राजा था, आपने नाम सुनाया, राजा श्री कृष्ण देवराया। और उस टाइम पे बनाया हुआ ये बड़ा कॉम्प्लेक्स था। इसके लिए कॉम्प्लेक्स के नाम है विजय विठला। सो विठलापुर बोल के गांव है, ऐसा कम से कम 200 गांव होगा हम्पी में। उसमें टेम्पल मोर देन 2-3,000 टेम्पल्स होता है। उतना बड़ा विजयनगर साम्राज्य था। बट ये जो मेन विठलापुरा, ये टेम्पल के सामने आप जो बोथ साइड जो पिलर देख के आया था ना आगे समय पे, वो पूरा शॉपिंग कॉम्प्लेक्स होता है। विठला बाजार, विठल मार्केट है, ऐसा विजयनगर में 7 मार्केट है।
अलग अलग बाजार पे अलग अलग चीज़ होता है। आप हम्पी विरूपाक्ष बोल के आता है, वहाँ पर आप गए तो वहाँ पर सोना चांदी मोती बेचता था सर। यहाँ पर अच्छा घोड़ा रख के घोड़ा का मार्केट होता था। देखिए अरब से, पर्शा से, मंगोल से, पुर्तगीज से ये पूरा लोग आकर घोड़ा रख के घोड़ा का मार्केट करता था। पर इसके ऊपर पूरा ऐसा रूफ होता है सर। बट सैडली एक बैटल होता है, बैटल ऑफ तालीकोटा, देखिए अराउंड 500 किलोमीटर सर। इज अ मुस्लिम लोकल किंग्स होता है। बीजापुर, बीदर, बिरारा, अहमदनगर, हैदराबाद। और बीजापुर आदिल शाही और विजयनगर का राजा था रामराया। दोनों बीच में वार हुआ, वार में विजयनगर लोग हार गया। वहाँ से यहाँ तक आके पूरा किंगडम को 6 महीने तोड़फोड़ किया है। जो 3 महीने लूटा है और 3 महीने टेम्पल स्ट्रक्चर तोड़फोड़ किया। अपना हिंदू रिलीजन से एक मूर्ति को ऊपर खंडित होता है, पूजा कुछ नहीं सर। काले मॉन्यूमेंट आप देख सकते हैं, इसके अंदर मूर्ति कुछ नहीं है। काले टेम्पल आप देख सकते हैं। जो पूरा मंदिर है ना वास्तु शास्त्र से बनाया। आप जो अंदर आ रहा है ना ईस्ट, वो लेफ्ट में दिखता है, देखिए साउथ ईस्ट में किचन है सर। वो सामने मंडप दिखता है ना, पूरा खाने का बैठने का धर्मशाला, वहाँ से शुरू होकर यहाँ तक था। हे किचन आहे आणि हे जे आहे इथं जेवणासाठी आहे। ये सामने वाला जो दिख रहा है ना, ये वाला भजन मंडप है। तभी विट्ठल के भक्त था पुरंदर दास बोल के, उन्होंने वहाँ पर बैठ के भजन और कीर्तन करता था। इसके कीर्तन मंडप, भजन मंडप बोल के नाम है। बड़े लेफ्ट साइड पे दिखता है ना, वो मैरिज हॉल, हे आपलं कार्यालय, लग्न कार्यालय। इसके कल्याण उत्सव के लिए कल्याण मंडप। जो कल्याण होने के बाद जो मंदिर के सामने बड़ा रथ यात्रा पलकी, जब रास्ते पे एक मंडप देखा था बिगिनिंग पे, गेज्झला मंडप बोल के, जो मंदिर यहाँ शुरू होता हो डेड एंड वहाँ तक था। बाद में राइट साइड पे एक पानी का कुंड भी है, पुष्करिणी। किधर जो बड़ा मंदिर है तो वो मंदिर के सामने वाटर टैंक, तब पानी पीने के लिए, पूजा के लिए भी वो यूज होता था, पुष्करिणी। हर मंदिर के सामने ये पानी का कुंड रहता है। बट यहाँ का फेमस होता है ये पत्थर का रथ। यहाँ पर आइए, हे जे मंदिर आहे ना, हे भजन मंडप आहे। हे भजन मंडपासाठी बांधलं होतं। हे विठ्ठलच मंदिर। मग इथं जे आपले वारकरी आपण म्हणतो ते इथं भजन करत होते। देखिए हम्पी का फेमस होता है ये पत्थर का रथ है सर। बट ये रथ हमारे भारत देश में 3 जगह पर है। फर्स्ट इन उड़ीसा कोणार्क में है, सेकंड इन महाबलीपुरम तमिलनाडु में है, तीसरा आपका सामने हम्पी में यहाँ पर है। बट ये रथ मूवेबल नहीं है, जस्ट शो पीस है। हे काय आहे तर आहे ना, हे असं सांगतं हे चित्र की जो बाहेर आहे ना तो बाजार आहे, तुम्हाला दाखवेल त्याचं, हे म्हणजे घोड्यांचा बाजार वगैरे इथं भरायचा। आणि हे मुख्य विठ्ठल मंदिर आहे, हे मुख्य विठ्ठल मंदिर आहे। आणि हा विवाह मंडप आहे। तर इथं मंडपात पूर्ण सगळं दिलेलं आहे की मी दाखवतो। विवाह मंडप आहे। इथं रामायण आहे, इथं हनुमान लंकेत जाऊन मारताना, हा रावण आहे, तिथं सीता माता आहे, हे रावणाचा मुलगा आहे तो, म्हणजे हनुमान इथं शेपटीवर बसलेले। खूप काय काय इथं सगळे आता तुम्हाला सांगायला पूर्ण दिवस झाले। तिथं रामायण पण आहे, महाभारत पण आहे, सगळं येतं। विष्णूचा अवतार, म्हणजे कृष्णचा अवतार तुम्हाला दिसला असेल। कल्की, म्हणजे आपण म्हणतो कल्कीचा अवतार अजून झाला नाही, पण येणार आहे विष्णू कल्कीच्या अवतारात येऊन तो आहे असं त्यांनी सांगितलं आहे। हे मंदिर आहे ना, हे मंदिर कसं आहे तुम्हाला सांगतो की इथं राणी वगैरे डान्स करायचे, म्हणजे बाकीचे असतील ते, हे हुक्स आहेत इथं, इथून असं ते वरती पण हुक्स आहेत, तिथं पडदा लावायचे। आणि हे जे आहे ते पिलर छोटे छोटे इथं चंदनाच्या लाकडाने वाजवायचे आणि मग आवाज येत होता, असं आहे। आणि याचं माहिती कुठे सापडते मी तुम्हाला दाखवतो की म्हणजे हे कुठे लिहिलं आहे काय।
हे पूर्ण किल्ल्याच्या साईडने लिहिलेलं आहे. Sorry, मंदिराच्या साईडने पूर्ण लिहिलेलं आहे. म्हणजे मंदिर कसं बनवलं, काय कसं काय. आपला जो पंढरपूरमध्ये विठ्ठल आहे तो आधी इथं होता. आणि ह्याचा आर्किटेक्ट आता एवढा आहे आपण, हे मॉडेल आहेत ह्या मंदिराचे, हे एक ते एक. तर इथं मंदिराच्या असे सगळ्या भिंतींवर कळस होते आणि ते पूर्ण सोन्याचे होते. 3 महिने हे मंदिर लुटत होते. हम्पी इकडून एक्झिट आहे. हे आहे ते मंदिराचं मॉडेल. म्हणजे आतमध्ये जे मंदिर आहेत त्यांचे असे छोटे छोटे मॉडेल यांनी तयार केले की कसं बांधायचं काय पूर्ण. तर जे इथं आहे हे आहे तेच इथं आहे. जी डिझाईन ही डिझाईन आहे, हीच डिझाईन आपल्याला इथं पाहायला भेटते. पाहू शकतो सिमिलर तेच डिझाईन इथं आहे. आणि ही जी डिझाईन आहे बघा, पिलर वगैरे, पिलर्स आणि मूर्ती आतमध्ये बघा. हे पिलर्स पण इथं मूर्ती नाही आहे. आणि पिलर्सच्या वरती हे असं आहे बघा. परत असं ते पण बघा वरती आहे. आणि ह्याच्यावरती हे असे कळस वगैरे आहेत बघा, 5 कळस पूर्ण. आणि ते आता तुटलेलं आहे. म्हणजे ते कळस असायचे वरती, ते पूर्ण गोल्डचे असायचे. आता इथं गव्हर्नमेंटने परत रिन्यू केलेलं आहे बऱ्यापैकी. म्हणजे याच्या आतमध्ये प्रवचन हॉल आहे, डिस्कशन कक्ष. म्हणजे तो कोणता तुम्हाला दाखवतो. इधर जाने का तो 2 मिनिट इधर से आता वापस. जो आहे हा प्रवचन हॉल आहे. तर हा, आणि हे आपलं मंदिर विठ्ठलाचं एकदम बेस्ट आहे यार बघण्यासारखं. हे मंदिरच, बाकीचे पिलर वगैरे आहे असे आहेत, पण मंदिराचा जो पुढचा सभामंडप आहे तो रिन्यू केलेला आहे त्यांनी. वर परत छत टाकलेलं आहे. असं वाटत नाही की रिन्यू केलेलं आहे. असं बघा इथं पण म्हणजे नाही का, आपण म्हणतो एक मॉडेल की आपल्याला बिल्डिंग कशी बांधायची, हे मंदिराचं मॉडेल. मग मंदिराचे म्हणजे ज्या त्या ह्याचे मॉडेल आहेत. पाहू शकता हे मॉडेल, हे आतल्या साईडचं मॉडेल आहे. म्हणजे हे कसं बांधलं मंदिर. आणि प्रत्येकाचे मॉडेल वेगवेगळे तुम्हाला दिसत असतील. तिथं छोटं छोटं बाहेर असं मंदिरासारखं दिसतं. ते मॉडेल आहे, ते मॉडेल आहे, हे पण मॉडेल आहे, हे पण मॉडेल आहे. हे मंदिराचे मॉडेल आहे. हाय दीदी, कसं वाटलं हम्पी? छान आहे. आतमध्ये काय विदाऊट गाईडचं येऊन काय फायदा नाही आहे, कारण की आपल्याला काही हिस्ट्री माहीत नसेल तर नुसतं येऊन बघण्यात आणि फोटो काढण्यात काही अर्थ नाही. कारण की प्रत्येक पिलरवर जे आहे स्कल्पचर त्याची प्रत्येक काहीतरी हिस्ट्री आहे त्याच्या मागे. हा म्हणजे रामायण महाभारत सगळं वेगवेगळ्या पिलरवर आहे. आणि सगळं मोस्टली रामायण आहे, जे काही आपल्या आणि विठ्ठलाचं पण काही हिस्ट्री आहे. प्रत्येक खांबावरती इतिहास आहे. म्हणजे पूर्ण ते कोरून दाखवलेलं आहे की म्हणजे रामायण दाखवले, महाभारत दाखवले. आणि असं म्हणणं आहे की राजा कृष्णदेवराय याने विठ्ठलाला इथे आणलं होतं आणि ते नंतर परत पंढरपूरला निघून गेले, असा इथला इतिहास आहे. हो सर, आपल्याला काय वाटतं इथं? खूप ऐतिहासिक असे प्लेस आहे. मोर दॅन 2000 मंदिरं आहेत इथे या प्लेसवरती. राजा कृष्णदेवराय यांनी खूप छान बनवलेलं आहे असं मंदिर आहे. कष्ट खूप घेतलेली त्यासाठी. तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये पण पाहू शकता तुम्ही की एक अंजनेय पर्वत दाखवलेलं. पलीकडं म्हणजे
बजरंगबली हनुमानाचं जन्मस्थान आहे इथे, ते पण बघू शकता तुम्ही या ब्लॉगमध्ये तिथे. तू काय बोलला ना आपण रामकृष्ण रामकृष्ण. रिटर्न जायला पण इथं लाईन आहे अशी, ही गाडी घ्यायली इथे मग रिटर्न जायचं. कसं वाटलं तुम्हाला हे विठ्ठल मंदिर? Big historical place. Everyone मस्ट विजिट. must visit for this place, and please buy one guide so they will give the details in clearly, and each and every place it's very good and giving a much more information on that. थँक्यू. Thank you so much. गौरी तुम्हाला कसं वाटलं? खूप सुंदर आहे. सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी विजिट केलं पाहिजे. ॲक्च्युली एव्हरी पिलर हॅज इट्स ओन स्टोरी. येस. सो लाईक त्यांचं जेवायचं सेक्शन, त्यांचं म्हणजे देवाचं लग्न सगळं वेगवेगळं इथे. सो गाईड बुक करून प्रत्येकाने एकदा तरी विजिट केलं पाहिजे. मग हे घेतले एक नाही फायनली 60 रुपयाला एक मोबाईल होते, 100 रुपयाला 3 घेतलेत.